हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, इडली डोसा वगैरे केलं की आपण नेहमीच आहे ना हिरवी चटणी जी आपली ओल्या नारळाची असती ती आपण करतोच. पण ना थोडासा काही बदल असेल ना तर नक्कीच सगळ्यांना आवडतो. म्हणून आज आपण आहे ना एक स्पेशल चटणीचा प्रकार करणार आहोत. ती आहे टोमॅटोची मस्त अशी लाल चुटूक चटणी. आता ही जी चटणी आहे ती 2 ते 3 दिवस आहे ना फ्रीजमध्ये छान टिकते, एकदम चविष्ट आहे. महत्वाचं म्हणजे काय आहे ना की थोडासा जो त्या चटणीमधला किंचित टँगी जो आहे, किंचित आंबटपण आहे ना, तो इतका सुंदर उतरतो आणि चविष्ट लागतो. आता ही चटणी तुम्ही इडली, डोसा, आप्पे, पुरी, पराठे या सगळ्याबरोबरही खाऊ शकता. तुम्ही अगदी टिफिनमध्ये पण देऊ शकता. जर थोडीशी घट्ट ठेवली ना तर नक्कीच आहे ना लहान मुलांना सुद्धा आवडेल. सो करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, मी एकदा मस्त गरम गरम आहे ना छान तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या होत्या. म्हटलं नेहमी त्याच्याबरोबर खाण्यासाठी त्याच चटण्या करण्यापेक्षा एक वेगळी रेड चटणी करूयात. छान अशी आंबट तिखट अशी चटणी असावी वाटलं, म्हणून मी ही चटणी केली. आणि त्या दिवशीच मी यांना संध्याकाळी इडल्या करणार होते. म्हणलं की यांना त्यालाही होईल म्हणून मी अशी भरपूर चटणी केली. तर आमच्याकडे तर सगळ्यांना खूप आवडली ही चटणी. म्हणलं हीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. तर आता इथे मी 2-3 गोष्टींचे बदल केलेत. जसं की आहे ना आता आपण आहे ना चटणीसाठी इकडे आहे ना साधं तेल वापरण्यापेक्षा आहे ना खोबऱ्याचं तेल वापरलं आहे. तर इकडे पॅनमध्ये आपण थोडंसं खोबऱ्याचं तेल, त्यानंतर मग आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर फ्रेश कोकोनट म्हणजे ओलं खोबरं आहे त्याचे काप, कांदा, थोडीशी चिंच हे छान 2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर मग आहे ना टोमॅटो घातला. त्यानंतर त्याच्यात मीठ आणि लाल मिरची पावडर आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे सांबार मसाला घातला. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ घातला, थोडं पाणी घातलं आणि 2 ते 3 मिनटं झाकून ठेवलं. फ्रेंड्स, आता ह्याच्यात जो सांबार मसाला वापरला आहे त्याचं एक खासियत आहे. त्याची चव पण इतकी छान लागते. आणि आपण घरी केलेला मसाला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही नक्की चेक करू शकता आणि करून घेऊ शकता. इकडे चटणीचं मिश्रण गार झालं की त्यानंतर मी मिक्सरमधनं छान वाटून घेतली. इकडे मी परत आहे ना वरून तडका द्यायचा म्हणून थोडंसं खोबरेल तेल वापरलं. उडीद डाळ पहिली टाकायची मोहरीच्या आधी, कारण उडीद डाळ थोडीशी कडक असते आणि तळाला वेळ लागतो. उडीद डाळ छान लालसर झाली की थोडी मोहरी, थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची पानं अशी चुरचुरीत फोडणी या लाल चटणीला देऊन घेतलेली आहे. सो अशाच चटण्या आपण बऱ्याच आहे ना आपल्या चॅनलवर केलेल्या आहे. नक्की चेक करा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.